कळमनुरी नगरपालिकेसाठी शिंदे शिवसेनेच्या वतीने आज नामनिर्देशन पत्र दाखल केले जात आहे। आपल्यासोबत स्वतः उमेदवार आहेत। ताई मला सांगा, नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचे काय भावना वाटत तुम्हाला आज? आमदार साहेबांचा आशीर्वाद आहे आणि कळमनुरी शहराचा नगरपालिकेवर भगवा फडकण्याचा प्रयत्न आहे। ताई असे कोणते मुद्दे आहेत की आपण घेऊन ते म्हणजे लढणार आहोत? काय वाटते तुम्हाला, कोणता विकास तुम्ही करू शकाल? गावाचा सर्वांगीण विकास करायचा, जे काही करता येईल ते करता येईल। दादाच्या आशीर्वादाने सगळं काही करायचंय। साहेब काल हिंगोली आणि आज कळमनुरीमध्ये शक्ती प्रदर्शन आहे, काय भावना वाटतात? विरोधकांना जरा थोडंसं आव्हान वाटतं या ठिकाणी? मी तुम्हाला सांगेल की हे शक्ती प्रदर्शन नाही, हे माझ्या कळमनुरी शहरातल्या माझ्या मायबाप जनतेचं आमच्यावरती असलेला विश्वास आणि प्रेम आहे आणि त्या प्रेमाच्या खातीर नगराध्यक्ष आणि नगरसेवकाला आशीर्वाद देण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने हा जनसमुदाय आशीर्वाद देण्यासाठी आम्हाला आलेला आहे। आपण याच विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहात, नेमके असे कोणते विकासाचे मुद्दे आहेत ते आपण तुम्ही करणार आहात? पुढे अनेक विकासाचे मुद्दे आहेत। पाण्याचा प्रश्न असेल, ड्रेनेजचा प्रश्न असेल, छोट्या मोठ्या गल्ल्यामध्ये जे रोडचा प्रश्न, नाल्याचा प्रश्न आहे ते पहिल्या प्राधान्याने आम्ही करू। आज जे आहे तर विरोधकांना नेमकं या शक्ती प्रदर्शनातून आव्हान काय आहे साहेब तुमच्याकडनं? विरोधक राहिलेच नाही तर आव्हान करण्याचं कामच नाही। विरोधक आमच्याकडे उरलेला नाही। हे काम शिवसेनेचं आहे आणि ही जी पावती आहे, ही जी मायबाप जनता आशीर्वाद देण्यासाठी आलेली आहे, ही फक्त कामाच्या पावतीवरती आलेली आहे। नक्कीच आपण बघितलं असेल ही संपूर्ण जनता जी आली फक्त कामाची पोचपावती आहे आणि आता आम्हाला विरोधकच उरलेला नाही, त्यामुळे आम्हाला काळजी करायचं काम नाही। विजय हा आमचा आहे, गुलाल हा आमच्या डोक्यावर पडणार आहे। मला ठाम विश्वास शिवसेनेचे आमदार संतोष बागळे आहे।